नमस्कार विद्यार्थ्यांनो, डेथ ऑफ पार्टनर मधील आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 196 यावर असलेला आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व करणार आहोत। या प्रॉब्लेममधील पार्टनर्स आहेत सोनू, मनेका आणि करीना। यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दिलेत 2:1 2:1। यावरून करीना यांचा शेअर हिस्सा 1/5 येईल। 2 आणि 2 आणि 1 यांची बेरीज 5 म्हणून करीनाचा हिस्सा 1/5 येणार। दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट आहे, त्याच्यावर जे असेट्स आहेत ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट्स आहे त्यांची रक्कम आहे प्लांट अँड मशिनरी 50,000, स्टॉक 50,000, डेटर्स 22,000 आणि RDD ओल्ड RDD 2,500 लेस करून आउटरला 19,500 रक्कम दिलेत। तसेच या प्रॉब्लेममध्ये जो बॅलन्स शीट दिलेला आहे त्याची तारीख आहे 31 मार्च 2018। तर करीना या पार्टनरचा मृत्यू झाला 1 ऑक्टोबर 2018। म्हणजे बॅलन्स शीटच्या तारखेपासून 6 महिन्यांनी या करीनाचा मृत्यू झाला। मग दिलेल्या बॅलन्स शीटवरून आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून ज्याच्यामध्ये करीनाचा ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तसेच गुडविल आणि बॅलन्स शीटच्या तारखेपासून मेलेल्या तारखेपर्यंतचा करीनाचा प्रॉफिट हे सर्व त्या ॲडजस्टमेंट्समध्ये माहिती आहे। यावरून आपल्याला करीनाचा कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचा आहे। करीनाचा मृत्यू झाला, करीनाला आपण डिसीज्ड पार्टनर असं म्हणणार। या करीनाचा कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं जेणेकरून करीनाच्या वारसाला त्याच्या लोन अकाउंटला किती रुपये आपण ट्रान्सफर करू यासाठी करीनाचा कॅपिटल अकाउंट आपण तयार करत आहोत। याच्याशिवाय असेट्स रिव्हॅल्यू झाल्यामुळे जो काही प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल हे करीनाला वाटप करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील आपण तयार करत आहोत। दिलेल्या बॅलन्स शीटमधील आवश्यक त्या अकाउंटचा बॅलन्स आपण ट्रान्सफर करू आणि त्यानंतर ॲडजस्टमेंटकडे जाऊ। सुरुवातीला करीनाचा कॅपिटल ट्रान्सफर करूया। करीना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्राउट डाऊन करीनाचा कॅपिटल आहे 20,000। त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व 10,000 आहे। ही अमाऊंट करीनाला तिच्या हिस्स्याप्रमाणे वाटप करू, डिस्ट्रीब्यूट करू। याचंही पोस्टिंग करीना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय जनरल रिझर्व। अमाऊंट 10,000 आहे। मग 10,000ची रक्कम 1/5 ने जर वाटप केलं तर 2,000 रक्कम करीनाला येईल। त्यानंतर बॅलन्स शीटमधील इतर असेट्स किंवा लायबिलिटीचा संबंध या करीना कॅपिटल अकाउंटशी असणार नाही, म्हणून दिलेली जे काही ॲडजस्टमेंट्स आहेत ते आता आपण सॉल्व करू। ॲडजस्टमेंट नंबर 1 आणि ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये असेटच्या रिव्हॅल्यूबद्दल माहिती दिलेला आहे। पहिला ॲडजस्टमेंट असा आहे, प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000, ऑल डेटर्स वेअर गुड। 2 असेट्सबद्दल माहिती सांगितलेत।
प्लांट अँड मशिनरी ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये 50,000 आहे. तर डेटर्सचं अमाऊंट इनरला 22,000 आणि ओल्ड ऑलरेडी 2,500 वजा करून आउटरला 19,500 आहे. तर ॲडजस्टमेंट नंबर 1मध्ये असं सांगितले, प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची किंमत 60,000 झालेली आहे. याचा अर्थ बॅलन्स शीटमधील दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा प्लांट अँड मशिनरीची रक्कम 10,000ने वाढला आणि जेव्हा असेट वाढतो त्यावेळेला आपला प्रॉफिट होत असतो. म्हणून त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लांट अँड मशिनरी अमाऊंट 10,000. जेवढ्या रकमेने अमाऊंट वाढलेले आहे ते अमाऊंट आपण रेकॉर्ड केलं. तर त्याच्यामध्ये आणखीन एक माहिती असं सांगितले, ऑल डेटर्स वेअर गुड. म्हणजे हे जे 22,000 डेटर्स आहेत पूर्णपणे गुड आहेत. याचा अर्थ असा होतो, हे जे ओल्ड RDD आहे 2,500 ते आता आपले बुडणार नाहीत. म्हणजे हा ओल्ड RDD आता आपल्याला बुडत नसल्यामुळे जे अपेक्षा होती की आपल्याला बुडणार म्हणून ती अमाऊंट बुडत नसल्यामुळे तो आता आपला प्रॉफिट असेल. म्हणून त्याचं देखील पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा बाय RDD 2,500. ओल्ड RDD 2,500 होता, पण सर्व डेटर्स गुड असल्यामुळे अपेक्षित असणारा RDD बुडणार नाही, तो आपला प्रॉफिट असेल. म्हणून ते रेकॉर्ड प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड केलं. आता ॲडजस्टमेंट नंबर 2, स्टॉकबद्दल माहिती सांगितलेत. स्टॉक ऑफ गुड्स रिड्यूस्ड बाय ₹3,000. रिड्यूस्ड बाय ₹3,000. याचा अर्थ असा, स्टॉकची किंमत ॲक्च्युली 50,000 आहे, पण रिव्हॅल्यू करताना या स्टॉकची किंमत 3,000नी कमी झाला. म्हणजे असेट्स कमी झालं तर तो जसं या ठिकाणी प्लांट अँड मशिनरीमध्ये असेटची किंमत वाढलं होतं, तो आपला प्रॉफिट होता. तर या ठिकाणी स्टॉकची किंमत कमी झालेला आहे 3,000नी. मग हा 3,000 आपला लॉस असेल. म्हणून याची नोंद प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक ₹3,000. असेट वाढला तर प्रॉफिट असेल आणि असेट कमी झाला तर लॉस असेल. हा झाला ॲडजस्टमेंट नंबर 2. आता ॲडजस्टमेंट नंबर 3, ज्याच्यामध्ये करीनाचं ड्रॉविंगबद्दल माहिती सांगितले. द ड्रॉविंग ऑफ करीना अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाउंटेड टू ₹400 पर मंथ. ज्या पार्टनरचा, ज्या करीनाचा मृत्यू झाला त्या करीनाने मरेस्तोपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोंबरपर्यंत दर महिन्याला ₹400 विथड्रॉ केली पर्सनल यूजसाठी. मग बॅलन्स शीटच्या तारखेपासून मेलेल्या तारखेपर्यंत 6 महिन्याचा कालावधी होतो. या 6 महिन्यासाठी करीनाचा ड्रॉविंग आपण कॅल्क्युलेट करायचा आणि ह्या ड्रॉविंगचं पोस्टिंग येतं करीना कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉविंग 400 आहे पर मंथ. पण डेथ बॅलन्स शीटच्या तारखेपासून 6 महिन्यांनी झाल्यामुळे 6ने गुणायचं. 6×4 = 2,400 एवढा ड्रॉविंग करीनाचा असेल. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलेत 10% प्रोव्हाइड करा. मग करीनाचा कॅपिटल आहे 20,000. या 20,000वर 10% इंटरेस्ट आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. मग कॅल्क्युलेट करू. 20,000 कॅपिटलवर 10% इंटरेस्ट. पण कॅल्क्युलेट करताना पिरियड कालावधीचा पण विचार करायचा. बॅलन्स शीटच्या तारखेपासून 6 महिन्यांनी करीनाचा मृत्यू झाल्यामुळे 6 महिन्याचाच इंटरेस्ट काढायचा. म्हणून गुणिले 6/12 येईल. कॅल्क्युलेट करूया.
हे शून्य उडला, हे शून्य उडला, साय कसा, साय दोन्ही 12, पुन्हा दोन्ही 2000ला भाग बसतो, ते 1 बे 0 0 0. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आला 1000. ड्रॉविंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येतो, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1000. इथं आपले ॲडजस्टमेंट नंबर 4 संपला. आता ॲडजस्टमेंट नंबर 5 हे गुडविलशी संबंधित आहे. यासाठी अगोदर आपल्याला गुडविलचा वर्किंग नोट करावं लागेल. पहा, ॲडजस्टमेंट नंबर 5 करीनाचं गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. यासाठी 2 स्टेप आहेत. अगोदर ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा, मग त्यानंतर गुडविल. मग ॲव्हरेज प्रॉफिट काढताना आपला फॉर्म्युला असा आहे, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. मग अगोदर टोटल प्रॉफिट काढण्यासाठी दिलेल्या प्रॉब्लेममधील प्रॉफिट्स आपण विचारात घेऊ. ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये त्यांनी सांगितलेत की मागील 3 वर्षाचे प्रॉफिट्स आहेत. पहिला प्रॉफिट आहे 15,000, सेकंड प्रॉफिट आहे 17,000 आणि शेवटचा तिसरा प्रॉफिट आहे 13,000. इथे एकूण 3 वर्षाचे प्रॉफिट्स दिल्यामुळे नंबर ऑफ इयर्स भागिले 3 येणार. कॅल्क्युलेट करू. 15 अधिक 17 दोघांची बेरीज 32,000 अधिक 13 45,000 भागिले 3. मग 45,000ला 3नी भागूया. 3 × 3 3 × 5 15,000 ॲव्हरेज प्रॉफिट आला. मग याच्यावरून गुडविल कॅल्क्युलेट करायचा. मग गुडविलचा फॉर्म्युला असा असतो, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. मग आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला होता 15,000 गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस हे आपल्याला ॲडजस्टमेंट क्रमांक 4मध्येच सांगितलेत. द DC इज द पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 इयर्स परचेस. म्हणजे नंबर ऑफ इयर्स परचेस प्रॉब्लेममध्ये दिलेत 2 म्हणून गुणिले 2 करू. मग 15 2 30 गुडविलची अमाऊंट येते 30,000. हा जो गुडविल आहे 30,000 तो फर्मचा आहे, पण आपल्याला पाहिजे DC इज द पार्टनरचा, करीनाचा. मग या करीनाचा या गुडविलमधील हिस्सा, करीनाचा हिस्सा आहे 1/5 आहे, ते काढूया. 30,000 गुणिले 1/5 1/5 भाग बसतोय 5 × 5 5 × 30. म्हणजे गुडविलमधील करीनाचा हिस्सा आहे 6,000. मग ह्या 6,000 रुपयासाठी आपण एंट्री करू. याची एंट्री अशी येणार, गुडविल अकाउंट डेबिट टू करीनाज कॅपिटल अकाउंट. म्हणजे पोस्टिंग करताना करीनाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अमाऊंट 6,000. हा झाला गुडविलचं जर्नल एंट्री. दिलेल्या माहितीप्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला बॅलन्स शीटच्या तारखेपासून मेलेल्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट काढायचा आहे, जो प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला डेबिट करतो. यासाठी माहिती ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये सांगितलेत की लास्ट 2 इयरचे जे काही प्रॉफिट आहे त्याचं ॲव्हरेज काढून करीनाला प्रॉफिट द्यायला सांगितले. मग हे जे 3 अमाऊंट आहेत त्याच्यामधला शेवटचे 2 अमाऊंट, लास्ट 2 इयरचे अमाऊंट म्हणजे हा 13,000 आणि हा 17,000 कन्सिडर करून आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे करीनाचा मेलेल्या तारखेपर्यंत. यासाठी आणखीन एक वर्किंग नोट आपण करूया. पहा, वर्किंग नोटचं हेडिंग असं असेल,
प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ. मग अगोदर ॲव्हरेज प्रॉफिट काढू, जे लास्ट 2 इयरचं घ्यायला सांगितलेत. लास्ट 2 इयर म्हणजे 17 आणि 13. हे 2 रक्कम भागिले 2 बेरीज 30,000 भागिले 2, तर अमाऊंट आला 15,000. मग ह्या 15,000मध्ये आपल्याला करीनाचा प्रॉफिट काढायचा आहे. करीनाज शेअर 15,000मध्ये करीनाचा हिस्सा आहे 1/5. पण हे जे प्रॉफिट आहे 15,000 ते पूर्ण वर्षभराचा आहे. पण इथं करीनाचा मृत्यू बॅलन्स शीटच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर झाला, म्हणून 15,000मध्ये 1/5 हिस्सा काढत असताना फक्त 6 महिन्याचंच काढायचं, म्हणून गुणिले 6/12 असं येईल. आता आपल्याला हे कॅल्क्युलेट करून अमाऊंट काढायचं आहे. 6 × 6 6 × 2 = 12, पुन्हा 5 × 5 5 × 3 15, 3,000 भागिले 2, पुन्हा 3,000ला 2नी भागल्यानंतर रक्कम येईल 1,500. ही अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला डेबिट करतात. त्याची एंट्री अशी असते, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू करीनाज कॅपिटल अकाउंट. म्हणजे पोस्टिंग करताना करीना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1,500. हे झाले प्रॉब्लेम खाली दिलेले सर्व ॲडजस्टमेंट्स. आता करीनाच्या वारसाला अमाऊंट ट्रान्सफर करण्याच्या अगोदर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टॅली करू. जो काही प्रॉफिट येईल तो रेशोप्रमाणे करीनाला वाटप करू. मग त्यानंतर करीनाचा बॅलन्स तिच्या एक्झिक्युटरला, तिच्या वारसदाराला आपण ट्रान्सफर करू. टॅली करूया. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बेरीज 12,500. या 12,500मधून 3,000 वजा केल्यानंतर 9,500 रुपये प्रॉफिट येतो. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सोनू, मनेका आणि करीना. आन्सर आला 9,500. 9,500 रेशोप्रमाणे 2:2:1 याप्रमाणे तिघांना वाटप करूया. 9,500 भागिले 5 5 × 45 1900. 3,800 3,800 आणि 1,900 अशी रक्कम येईल. यामध्ये करीनाची अमाऊंट आहे 1,900. ही अमाऊंट करीना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करू बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 1,900. अकाउंट टॅली केलं. क्रेडिट साईडला टोटल 12,500 आहे. डेबिटची रक्कम 3,000 लेस करून आन्सर काढलं 9,500. हे 9,500 रेशोप्रमाणे सोनू, मनेका आणि करीनाला ट्रान्सफर केलं. यापैकी फक्त करीनाचं अमाऊंट आपण करीना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं. आता करीनाचा कॅपिटल अकाउंट टॅली करू आणि डेबिट साईडला जे अमाऊंट कमी पडेल ते करीनाच्या लीगल एक्झिक्युटरच्या लोनला आपण ट्रान्सफर करू. म्हणून अगोदर रेकॉर्ड करूया. टू करीनाज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. रक्कम काढण्यासाठी अगोदर क्रेडिट साईडची टोटल करू, त्यामधून डेबिटची टोटल लेस करूया. पहा टोटल 9,5 14 4 1 3 4 10 11 12 4 1 32,400 क्रेडिट साईडची टोटल. या 32,400मधून डेबिटची रक्कम 2,400 लेस करू. आन्सर बरोबर येईल 30,000 जे आपण करीनाच्या एक्झिक्युटरच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करत आहोत. या पद्धतीनं डिसीज्ड पार्टनरला
त्याचा मृत्यू झाल्यानंतर जी काही अमाऊंट पेएबल करायचं असतो ती अमाऊंट त्याच्या वारसाच्या लोनला ट्रान्सफर करायचा. मग ही अमाऊंट काढत असताना डिसीज्ड पार्टनरचं कॅपिटल, डिसीज्ड पार्टनरचं जनरल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील त्याचा हिस्सा, त्याचं ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्यानंतर बॅलन्स शीटच्या तारखेपासून मेलेल्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट, गुडविलशी संबंधित असणारी माहिती, या सर्वांचा विचार करून आणि रिव्हॅल्युएशन केल्यामुळे जो काही प्रॉफिट होईल त्याचा हिस्सा ट्रान्सफर केल्यानंतर डिसीज्ड पार्टनरचं कॅपिटलचा बॅलन्स तिच्या वारसाला ट्रान्सफर करायचा. व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि सोबत पाठवलेलं या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. थँक्यू.